आज आपण ब्रह्मसूत्राच्या तिसऱ्या अध्यायाचा तिसरा भाग बघणार आहोत. एकूण ब्रह्मसूत्राचे 4 अध्याय आहेत आपल्याला माहिती आहे, आणि त्या 4 अध्यायांमध्ये त्याचे पुन्हा उपविभाग आहेत, ते पुन्हा 4 आहेत, आणि त्यामुळे असे सोयीकरता केलेले भाग आहेत, विषयवार केलेले भाग आहेत. त्या भागांच्या प्रमाणे आता ह्या तृतीय अध्यायामधला आपण तिसरा भाग, त्याला पाद असं म्हणतात, विभाग, अवयव, अंग, अंश, अनेक शब्द आहेत. तर त्याप्रमाणे हा किरण तिसरा आपण त्याचा विचार करणार आहोत. आता ब्रह्म आणि जीव या दोघांच्या मधला भेद, जीवाच्या ठिकाणची मर्यादा, ब्रह्माच्या ठिकाणची व्यापकता, ब्रह्माची निर्गुणता, ब्रह्माची निराकारता, तसंच ब्रह्माची सगुणता, साकारता, हा सगळा विषय आत्तापर्यंत मांडून झाला. आणि जीवाच्या मर्यादा पहिल्यापासून, अगदी पहिल्या पादापासून समाधीपादा, इथे चुकून समाधीपाद म्हटलं, समन्वयाध्यायापासून आपण बघत आलेलो आहोत विषय. समन्वयाध्यायामध्ये सुद्धा जीवाची मर्यादा आणि ब्रह्माची व्यापकता, अनंतता, असीमता, मर्यादपण हे त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण स्पष्टीकरणांनी, बारीक सारीक विवेचनांनी आपल्या पुढे मांडलेलं आहे. तसंच इथे सुद्धा उपासना करताना जीव काय आहे आणि ब्रह्म काय आहे हे आम्हाला कळावं. जीवाचं स्वरूप काय, जीवाच्या मर्यादा किती, ब्रह्माच्या मर्यादा कोणत्या, या संदर्भामध्ये आत्तापर्यंत चर्चा झाली की जीवाला अवस्था आहेत, ब्रह्माला कोणतीच उपाधी असू शकत नाही. तसंच ब्रह्म हे एकमेवाद्वितीय आहे, ते निर्गुण आहे. त्याच्या वर्णनाकरता म्हणून, ते समजून देण्याकरता म्हणून त्याच्या सगुणाचा विचार सांगितलेला आहे. या सर्व गोष्टींचा उहापोह आता या 2 पादांमध्ये, 2 विभागांमध्ये झालेला आहे. आता या तृतीय विभागातलं जे पहिलं सूत्र आहे ते असं आहे, सर्व वेदांत प्रत्ययम चोदनाद्य विशेषात पुरुष प्रयत्नाविषयींच्या प्रेरणा इत्यादी समानच असल्यामुळे सर्व वेदांतामध्ये सांगितलेली ज्ञाने एकच आहेत. याचा अर्थ असा आहे, त्यांना आपल्याला असं सुचवायचं आहे इथे की पुरुष प्रयत्नाविषयीच्या प्रेरणा इत्यादी समानच असल्यामुळे सर्व वेदांतामध्ये सांगितलेली ज्ञाने एकच आहेत. म्हणजे आपण परमेश्वर प्राप्त करून घेण्याकरता जी काही धडपड म्हणा, जी काही उपासना म्हणा, जो काही प्रयत्न म्हणा, ज्या अंगानी, ज्या मार्गानी, ज्या साधन प्रकारांनी आपण करू, तो साधन प्रकार जरी बदलला तरी प्रयत्न एकच आहे ना, की त्या ईश्वराला प्राप्त करायचं आहे. आणि त्यामुळे आपल्या ताकदीप्रमाणे, रुचीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे ते मार्ग थोडेफार इकडे तिकडे बदलतील, पण ते बदलले म्हणून काही त्यामध्ये फरक हा ह्या टोकाचा त्या टोकाला पडत नाही. काही व्यवहारतः काही पडला तर फरक पडतो, परंतु वास्तवामध्ये ते प्रयत्न भिन्न असले तरी एकाच दिशेकडे जाणारे असल्यामुळे ते प्रयत्न सारखेच आहेत असं म्हणता येतं. हे सांगण्याकरता आता त्याचं स्पष्टीकरण आहे. म्हणाले, आता हे कशा करता आलं हा आधी आपण पहिला मुद्दा बघू. ते एवढ्या करता आलं आहे की आपण छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद ही जर उपनिषद पाहिली तर सगळ्यात जास्त छांदोग्य बृहदारण्यकामध्ये आहे, ज्याच्यामध्ये अनेक ब्रह्मविद्या सांगितलेली आहेत. तर या ज्या ब्रह्मविद्या आहेत त्या प्रत्येक ब्रह्मविद्येचं स्वरूप वेगळं वेगळं आहे. मधुविद्या आहे, दहरविद्या आहे, नंतर ही आपण आत्ता घेतलेली पंचाग्नी विद्या आहे की जे जीवाचा जो सगळा व्यवहार मरणोत्तर होतो त्याला ही विद्याच म्हटलेलं आहे. त्या सगळ्याला जाणणं हे ब्रह्माला जाणणारी एक ती विद्याच आहे की आपला सगळा प्रवास जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्युत्तर आणि पुन्हा जन्मापर्यंत हे सगळं चक्र पूर्ण जाणून घेणं, ही सुद्धा विद्या त्या परमात्म स्वरूपाला किंवा परब्रह्माला प्राप्त करून देणारी विद्या आहे. अशा अनेक विद्या आहेत की ज्या विद्यांच्या काही यज्ञाच्या माध्यमातून आहे, काही योगाच्या माध्यमातून आहेत, काही भक्तीच्या माध्यमामधून आहेत.
काही मंत्रांच्या माध्यमातून आहेत, की जसं आपण व्यवहारामध्ये म्हणतो की काय ह्या मुलाची समस्या काय आहे, तर ह्या मुलाला अभ्यास करायला नीट बसत नाही, त्याच्या लवकर लक्षात येत नाही, अभ्यास केलेला तो फार काळ स्मरणात ठेवू शकत नाही, की सांगता त्याला अथर्वशीर्ष म्हणायला सांगा. आता हा मंत्र आहे, या मंत्रांनी केलेली जी उपासना आहे ती ब्रह्मविद्या म्हणून केली का व्यवहार म्हणून केली हा क्षणभर विषय बाजूला ठेवला तरी सुद्धा हे अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे आणि त्या उपनिषदाचा अभ्यास ही ब्रह्मविद्या आहे. तसंच आहे लक्ष्मी आहे, लक्ष्मीचं श्रीसूक्त आहे, त्या श्रीसूक्तामधून देवीची उपासना करता येते आणि देवी उपासनेमधून त्या परब्रह्माला प्राप्त करून घेता येतं. त्या देवीला प्राप्त करून घेण्याकरता, तिची उपासना करण्याकरता म्हणून श्रीसूक्ताचा विचार केला तर श्रीसूक्त हा मंत्र अथर्वशीर्षापेक्षा वेगळा आहे. म्हणजे मंत्रामध्ये भिन्नता आली, पण ध्येय काय आहे की देवी उपासनेतून परमात्म्याला प्राप्त करून घेणे, देवीला म्हणजे भगवंताच्या शक्तीला, त्याच्या मायेला प्राप्त करून घेणे. तसं सगळ्याच बद्दल म्हणता येईल. अग्नी आहे, गायत्रीची उपासना तर उपनिषदांनी अनेक ठिकाणी व्यक्त केली आहे आणि तिथे गायत्रीचे 4 पाद सांगितले. आपण त्रिपाद गायत्री असं म्हणतो की ज्या गायत्रीचा उच्चार केला जातो ती गायत्री ही त्रिपाद गायत्री आहे असं म्हटलंय आणि उपनिषदांनी चतुष्पाद गायत्री सांगितली आहे. आता आपल्याला त्या ब्रह्मविद्येची चर्चा जरी करायची नसली तरी सुद्धा अग्नीच्या माध्यमामधून सूर्याला प्रतीक मानून केलेली उपासना आहे आणि ती सवितृ म्हणण्यापेक्षा ती सावित्री देवता आहे आणि त्या सावित्री देवतेची गायत्री मंत्रांनी उपासना केली जाते. त्यामध्ये काय मिळतं, तेजोबला वर्चस्वी गायत्री असंच तिचं वर्णन केलेलं आहे की तेज आणि बल याच्यामध्ये मनुष्याला विशेष उत्कर्ष साधून देणारी जी विद्या आहे ती विद्या गायत्री आहे. त्या गायत्रीचा म्हणजे अभ्यास करावा, साधन म्हणून उपयोग करावा, सगळ्यांनीच त्या गायत्रीचा लाभ उठवावा, अशा प्रकारे त्याचा महिमा अनेक प्रकारांनी वर्णन केलेला आहे. विष्णूची उपासना आहे, रुद्राची उपासना आहे, शंकराची उपासना आहे. भगवान शंकराच्या उपासनेमध्ये रुद्र हे त्याच्या उपासनेचं वैशिष्ट्य आहे आणि भगवान शंकर हे मनुष्याचं लौकिक जीवन संपन्न करून देणारी देवता आहे आणि त्यामुळे या देवतेची उपासना जी आहे ती रुद्र मंत्रांनी केली तर त्या उपासनेचं स्वरूप भिन्न भिन्न आहे. ते त्या प्रकाराने आम्ही जर त्या देवतेची उपासना करत राहिलो तर आम्हाला ती देवता ब्रह्मापर्यंत म्हणजे परब्रह्मापर्यंत म्हणजे परमात्म्यापर्यंत नेऊन पोचवेल. तसंच विष्णूची उपासना आहे, त्याही उपासनेचं असंच आहे की तिथेही विष्णू सहस्रनाम आहे. विष्णूचं नाम आहे नारायण, विष्णूचा गायत्री आहे, सर्व देवतांचा गायत्री आहेच, तसाच तो विष्णू गायत्री पण आहे. अशी अनेक प्रकारांनी एकाच देवतेची उपासना करताना वेगवेगळे मंत्र घेऊन उपासना केली जाते, वेगवेगळ्या स्तोत्रांनी सूक्तांनी उपासना केली जाते. म्हणून त्यांनी सांगितलं प्रयत्न काय आहे, एक विष्णूची उपासना करायची, पण ती विष्णू उपासना करण्याकरता सुद्धा आपल्याला अनेक पद्धती, अनेक मार्ग, अनेक मंत्र सांगितलेले आहेत आणि म्हणून ते सांगतात की एका ईश्वराच्या प्राप्तीकरता, एका परब्रह्माच्या प्राप्तीकरता सुद्धा प्रयत्नाविषयीची प्रेरणा इत्यादी समानच असल्यामुळे म्हणजे प्रयत्नाची प्रेरणा त्याचं उद्दिष्ट काय, त्याला प्राप्त करणे, परमेश्वराला प्राप्त करणे, ही प्रेरणा सगळ्यांना समान आहे. देवता कोणती स्वीकारली त्यांनी काही फरक पडत नाही, त्या प्रेरणेची समानता तशीच राहते. त्यामुळे वेदांतात सांगितलेले जे मार्ग आहेत ते जरी भिन्न भिन्न असले तरी सुद्धा ते सगळं ज्ञान एकच आहे असं समजावं आणि त्याकरता म्हणून त्यांनी सांगितलं की भिन्न भिन्न का सांगितलं, भिन्न भिन्न ऋषी आहेत सांगणारे म्हणून, ऐकणारे श्रोते भिन्न भिन्न आहेत म्हणून, वेगवेगळ्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या उपासनांचा
उत्कर्ष सांगितला आहे. त्याचा विचार आपण थोडा पुढे करू म्हणून आत्ता अधिक सखोल नको करायला. पण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या रुचीनी, वेगवेगळ्या व्यक्तींच्या अनुभवानी, त्या त्या ऋषींनी जे अनुभवलं आहे त्या अनुभवाप्रमाणे ते सांगतील की नाही, ही उपासना आहे, ही तुम्हाला नक्की लाभदायी आहे. आपण असं कुणाला तरी विचारलं, मी काय करू, की तो मनुष्य त्याला ज्या उपासनेचा अनुभव आहे तो आपल्याला सांगतो की नाही हे करून बघा, याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. तर तसं त्यांनी सांगितलं की जो ऋषी येईल तो ऋषी आपला अनुभव सांगत असतो, तो त्याचा अनुभव सांगतो. आपण एका मार्गाने उपासना करत असतो तर आपली उपासना बदलण्याचं आपल्याला काही कारण नाही आहे. त्याचं कारण असं की आपली पण उपासना सिद्धच आहे. मार्ग कोणताही असो उपासनेचा तो परमेश्वरापर्यंतच नेणार आहे. म्हणून ते म्हणतात ज्ञान भिन्न भिन्न असलं आणि मनुष्य जे ऐकतो ते बरं वाटतं म्हणून त्याच्या मागे लागतो. त्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी फार चांगलं वर्णन केलंय ज्ञानेश्वरीमध्ये. ते म्हणतात ही बाई रविवार आला की म्हणाले आदित्य राणूबाईचं व्रत करते आणि सूर्याची पूजा करते. सोमवार आला की ती शंकराला जाते. मंगळवार आला की ती हनुमानाला नाही तर देवीच्या दर्शनाला जाते. बुधवार आला की ती विठोबाला जाते. गुरुवार आला की ती दत्तात्रेयांची उपासना करते. शुक्रवार आला की ती देवीची नाहीतर हनुमानाची उपासना करते. शनिवार आला की शनी आणि मारुतीची उपासना करते आणि रविवार आला की पुन्हा आदित्य राणूबाईचं व्रत करते. म्हणाले आठवडाभर प्रत्येक दिवसाची ती देवता घेऊन मनुष्य त्या त्या देवतेची उपासना करत राहिला तर कोणत्याही उपासनेशी एकाग्रता होत नाही. सगळ्याच उपासना सारख्याच आहेत. तर एका उपासनेवर एकाग्र करावं हा जसा एक विषय, तसा दुसरा विषय आहे की आपण लहानपणापासून नित्य उपासना, दैनंदिन उपासना म्हणून अनेक गोष्टी करतो. अनेक गोष्टी कोणत्या, की रोज नवग्रह स्तोत्र वाचतो, रोज गणेश संकट निरसन स्तोत्र वाचतो, रोज वाचतो म्हणतो म्हणा, पाठ आहे म्हणून मारुती स्तोत्र म्हणतो, रामरक्षा म्हणतो. ज्याच्या त्याच्या घरच्या उपासना पद्धतीप्रमाणे कोणी विष्णू सहस्रनाम म्हणतो, कोणी शिवलीलामृताचा 11वा अध्याय म्हणतो, कोणी आपल्याकडे शिवतांडवासारखं अत्यंत सुंदर शिवाचं स्तोत्र म्हणतो. प्रत्येकाला जी आवडेल ती उपासना तो त्याच्या जीवनामध्ये आपल्या आवडीने करतच असतो. ती उपासना होत असते. मग आता आपण हे उपासना एकाचीच करावी म्हटल्यावर हे सगळं म्हणावं का म्हणू नये, हा नित्य उपासनेचा विषय आहे. आणि उपासना पुन्हा दोन प्रकारांनी झाली. एक नित्य उपासना म्हणून जे आपल्याला आवडतं, ज्याचा परिपाठ आहे. आता सकाळी आता आपल्याकडे कमी राहिलंय, पण पूर्वीच्या काळी आपल्याकडे काकड आरतीपासून सगळे देवाचे उपचार होत होते. घरामध्ये काकड आरती काही फक्त एकट्या रामाची नाही व्हायची, रामाची व्हायची, कृष्णाची व्हायची, घरामध्ये आपल्या आराध्य दैवताची व्हायची, आपल्या सद्गुरूंच्या परंपरेमध्ये असणाऱ्या ज्या काकड आरत्या आहेत त्या म्हटल्या जायच्या. हे सगळं सकाळी म्हटलं जायचं. पुन्हा जे नित्य उपासना आहे ती उपासना केली जायची. पूजा करत असताना ज्या देवतेचा ज्या दिवशी अभिषेक आहे, सोमवारी आहे, लोकांच्या घरोघर घरामध्ये एकादशी म्हटली जात असे, अभिषेक केला जात असे. मंगळवार आहे, देवीला श्रीसुक्तांनी अभिषेक केला जात असे. बुधवार आहे, पांडुरंगाची स्तोत्र म्हणली जात असत किंवा पांडुरंगाची उपासना केली जात. रोजच्या उपासनेमध्ये या सगळ्याचा कुठेतरी दैनंदिन जीवनामध्ये पूर्वी अंतर्भाव होताच होता. आणि या सगळ्या गोष्टींची उपासना किंवा या सगळ्या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये लोक सहजपणे करत होते. या ज्या उपासना आहेत या नित्य उपासना आहेत. आणि आपली जी वैयक्तिक उपासना आहे, जी परमार्थ करता आहे, जी परमार्थ पर आहे, जी आपली आवड म्हणून आहे, ती उपासना कोणती तरी एकच असली पाहिजे. ती रोज बदलता कामा नये. आमच्या आवडीचं म्हणून आम्ही भजनं म्हणू, आमच्या आवडीचं म्हणून आम्ही निरनिराळी चरित्र वाचू, आम्ही निरनिराळ्या पोथ्या वाचू, त्यांची पारायणं करू, त्या सगळ्याचा लाभ आहे, त्या सगळ्याचा आनंद आहे आणि ती सगळी उपासना आहे.
ती सगळी उपासना परमार्थ किंवा ब्रह्मविद्येला, आता आपण प्रत्यक्ष उपनिषदांच्या ब्रह्मविद्या उपासत नाही, पण जी काही उपासना आम्ही करतो आहोत त्या उपासनेला त्या पूरकच आहेत, त्या कुठे त्याच्यापासून दूर जाणाऱ्या नाहीत. पण आपली म्हणून काही वेगळी उपासना, आपली म्हणून आपल्या देवतेची उपासना आपण काय करतो, ती जी उपासना आहे त्याच्याविषयी ते इथे सांगतात. हे जे आहेत ना प्रयत्न जे आहेत, त्यांनी जे म्हटलंय इथे सूत्रामध्ये, सर्व वेदांत प्रत्ययम चोदनाद्य विशेषात, ते म्हणाले पुरुष प्रयत्नाविषयीच्या चोदना म्हणजे प्रेरणा, त्या सगळ्या प्रेरणा साधारण साधन मार्गावरच्या एकसारख्याच असतात, त्याच्यामध्ये काही भेद नसतो. ते म्हणण्याचं कारण असं की प्रत्येक देवतेच्या उपासनेचे काही गुण समानच आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कोणत्याही उपासनेकरता त्याची व्रत सांगितलेली आहेत, त्याची भिन्नता आहे. देवता बदलली की व्रत बदललं, म्हणजे गणेशाची उपासना करायची आणि एकादशीचं व्रत करायचं असं होत नाही. गणेशाची उपासना करणारा चतुर्थीचं व्रत करील, विष्णूची उपासना करणारा एकादशीचं व्रत करील, शिवाची उपासना करणारा प्रदोषाचं व्रत करील, महाशिवरात्र करील. अशा प्रकारे त्या उपासनांमध्ये भेद आले आणि येतातच ना, की गणेशाची उपासना करणारा त्याच पद्धतीने उपासना करत जातो, तो गणेश याग करील, हा देवी उपासना करणारा चंडी याग करील, विष्णू उपासना करणारा त्याला जे पाहिजे आहे ते विष्णू सहस्रनामाचा स्वाहाकार करील, काही नामांचा स्वाहाकार करील, किंवा त्या यज्ञाचं जे स्वरूप आहे ते त्याला आवडेल त्या प्रकारचा विष्णू याग करील, त्याला जे आवडेल ते तो करील. पण म्हणजे विष्णूची उपासना करणाऱ्यांनी पण विष्णू यागच करावा आणि गणेशाची उपासना करणाऱ्यांनी पण गणेश यागच करावा असं नाही. ते म्हणाले उपासनेमध्ये व्रत बदलतील, उपासनेमधलं कर्मकांड बदलेल, पण म्हणाले आमच्याकडे परिस्थिती अशी झाली आहे की ही जी विविधता आहे ती एवढी शिगेला पोचली आहे, ती एवढी टोकाला गेली आहे की कोणाचा कोणाशी मेळच लागत नाही. प्रत्येक उपासनेमुळे प्रत्येकजण एकमेकांपासून दूर गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये दूर जायचं कारण काय, त्यांनी फरक काही पडत नाही. आपली उपासना बदलली म्हणून फरक पडत नाही, सगळं एकच आहे. पण हे व्यवहारातल्या सांप्रदायिक अभिनिवेशाने तो विसरून जातो आणि तो म्हणतो नाही तो दत्त उपासक आहे, तो विष्णूच्या मंदिरात कसा गेला, तो दत्त उपासक आहे, तो शंकराच्या मंदिरात कसा गेला. तुम्ही जर खाली दक्षिणेमध्ये गेलात तर विष्णू उपासक आणि शिव उपासक म्हणजे वैष्णव आणि शैव यांच्यामध्ये कट्टर वैर आहे, की वैष्णव आहे तो शिवाच्या मंदिरात काय, आपल्याकडे थट्टेनी बोलतात पण अगदी खरं आहे, काही गोष्टी थट्टेनी असं म्हणतात की विष्णू उपासकाच्या म्हणजे वैष्णवाच्या घरामध्ये कपडा शिवायचा आहे असं नाही म्हणत, कपड्याला दोरा घालायचा आहे म्हणतात. कारण शिव उच्चार झाला ना, शिवलं म्हणजे शिवणं, शिवणं शब्द नाही वापरायचा, तो नाही उच्चार करायचा. म्हणजे आपल्याला किती सांगू, आणि हे आहे अजून सुद्धा कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, मँगलोर ह्या बाजूला अजून सुद्धा कडक शैव वैष्णव पंथामध्ये फरक आहे. आपण शंकरपाळे म्हटलं तर ते शंकरपाळे नाही म्हणायचं, हे विष्णूपाळे म्हणतात, ते शंकरपाळे म्हणतात सगळा. आणि त्याच्याही पेक्षा वैष्णवाचं घर आणि शैवाचं घर पाहाल, दारात उभं राहिलात वाड्याच्या, सारवण कसं आहे त्याच्यावरती कळतं हे घर विष्णू उपासकाचं आहे का शैवाचं आहे. शैवाच्या घरामध्ये सारवण आडवं असतं आणि वैष्णवाच्या घरामध्ये सारवण उभं असतं. त्या सारवणाला सुद्धा एक पद्धत असते, त्या पद्धतीत सुद्धा सारवण वैष्णव उभा करतो, शिव आडवा करतो. आणि त्यामुळे वैष्णवाच्या घरामध्ये दात घासताना कोलगेट पेस्टची मेथड नाही अवलंबली जात. उभा दात सुद्धा तो आडवा घासत नाही, तो उभा घासतो. असं विनोदानी म्हणतात की वैष्णव कधी आडव्या गल्लीत वळत नाही, कारण ते आडवी म्हणजे शिवाची आडवी आहे ना, आणि वैष्णव उभा. हा जो सांप्रदायिक भेद आहे त्यांनी सांगितलं हा टोकाला जातो. आणि त्यामुळे म्हणजे आपल्यावरती या काळामध्ये अगदी अलीकडच्या काळात रामकृष्ण परमहंसांनी या अलीकडच्या 100-125 वर्षामध्ये जे मोठं काम केलं, त्यांनी खूप मोठी कामं केली.
त्यांनी स्वतः कुठेच हालचाल न करता माताजींच्या सारखं एक समर्थ व्यक्तिमत्व समाजाला दिलं. त्यांनी विवेकानंदांच्या सारखे प्रदेशामध्ये जाऊन तत्वज्ञानाचं विवरण करून पहिल्यांदा हिंदुस्थानला अस्मिता देणारे संन्यासी दिले. आणि आपल्या दोन बाजूला असलेले हे जे 16 संन्यासी आहेत त्यांनी रामकृष्ण संघाची स्थापना करून एक स्थिर असं स्वरूप या समाजामध्ये आपल्याला समाजकार्यापासून ब्रह्मप्राप्तीच्या कार्यापर्यंत कार्य करणारे एक मोठं, ज्याला आपण मंडळ म्हणून, संस्थान म्हणू, संघ म्हणू, शक्ती म्हणू, ती उभी केली. पण या सगळ्यामध्ये ही जी वैदिक परंपरा आहे त्या वैदिक परंपरेमध्ये असणारे जेवढे साधन मार्ग आहेत, त्याचबरोबर इतर धर्मियांचे जे साधन मार्ग आहेत, त्या सगळ्या साधन मार्गावरती रामकृष्णांनी आपल्या स्वतःच्या अनुभूतीमधून त्या साधन मार्गांनी ते जाऊन आलेले, त्या मार्गावरती ते प्रवास करून आलेत. आणि तो मार्ग खराच कसा, किती, कुठे पुढे पोचतो, खरंच त्या मार्गामध्ये खोली किती आहे, खराच तो मार्ग ब्रह्मतत्वापासून किती अलीकडे पलीकडे राहतो. त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे की अनेक प्रकारचे साधन मार्ग अवलंबले, पण शेवटी ब्रह्मप्राप्तीचा उपनिषदातला जो मार्ग आहे तो शेवटी अंतिम आहे, तो अधिक परिपक्व आहे आणि तो शेवटाला नेऊन पोहोचवणार आहे. हे बाकीचे साधन मार्ग एका मर्यादेवर नेऊन पोहोचवतात. तो भाग बाजूला ठेवला तरी सुद्धा सगळ्या साधन मार्गांना स्पर्श केलेलं एक जीवन आहे, याच्या इतकं दुसरं त्यांचं जीवन म्हणजे आश्चर्य नाही आहे. एक एक साधन मार्गाकरता बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते असं आपल्याकडे म्हटलंय की एक एक साधन मार्गाने परब्रह्माच्या प्राप्तीकरता अनेकानेक जन्म घ्यावे लागतात. त्यांनी एका जन्मामध्ये अनेकानेक साधन मार्गांचा अवलंब केला, अनेकानेक साधन मार्ग त्यांनी प्राप्त करून त्या मार्गांच्या मध्ये यश मिळवलेलं आहे. आणि त्यामुळे वैदिक धर्माचे शास्त्रांनी केलेले भेद, वैदिक धर्माचे साधन मार्गाने केलेले भेद, वैदिक धर्मामध्ये व्यावहारिक पातळीवर कालानुरूप निर्माण झालेले दोष, ते सगळे दूर करण्याचं सगळ्यात मोठं काम या युगामध्ये, या काळामध्ये, या शतकामध्ये 20व्या रामकृष्णांनी केलेलं आहे. आणि त्यांनी इथे असं म्हटलंय की ज्या उपासना मार्गांची मधली भिन्नता आहे ती सांप्रदायिकाला समजलीच पाहिजे की भेद कुठपर्यंत आणि प्रत्यक्ष एकता किंवा उपासना मुळाशी कुठे एकसंध होते, या दोन गोष्टी कळल्या पाहिजेत. तिथे विनोदानी माझे जे सद्गुरू आहेत स्वामी वरदानंद भारती, मी सहसा माझ्या प्रवचनामध्ये अधिक उल्लेख करत नाही, कारण लोकांना असं वाटू नये की आपल्याच प्रचाराकरता नाव घेतात. पण आता हा दृष्टांतच असा आहे की त्या व्यक्तीच्या नावावरच आपल्याला सांगणं भाग आहे, म्हणून मी सांगते. त्यांनी सांगितलं ह्या सांप्रदायिकांच्या मधला आग्रह कसा आहे, त्याकरता त्यांनी जो दिलेला दृष्टांत आहे ते म्हणाले की ज्या स्त्रिया पतिव्रता आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत त्याच स्त्रियांच्या घरी हळदी कुंकवाचे समारंभ साजरे होतात. जी आपला संसार प्रेमाने करते तिला आपला पती नेहमीच श्रेष्ठ वाटतो की वो आपला नवरा चांगला आहे आणि आपला प्रपंच आपल्या नवऱ्याबरोबर सुखात चाललेला आहे. पण म्हणाले आपला नवरा चांगला आहे, तो कुणाच्याही पेक्षा चांगला आहे ही तिची धारणा स्तुत्य आहे. पण आपला नवरा चांगला आहे म्हणून सगळ्या स्त्रियांनी आपल्याच नवऱ्याशी विवाह करावा असं तिला वाटत नाही, कारण तो तिच्याकरता चांगला आहे आणि तो तिचा पती आहे, तो तिला चांगला आहे. जो जी दुसरी आहे तीही पतिव्रता आहे, तिलाही तिचा पती तितकाच चांगला आहे. आणि ते म्हणाले असं वाटतं म्हणूनच हळदी कुंकवाचे समारंभ होतात, नाहीतर तसे घडलेच नसते. कारण तिचं सुवासिनी पण तिने त्या पातिव्रत्यातून जे राखलेलं आहे त्या सुवासिनींचे हळदी कुंकवाचे समारंभ होतात. तसं म्हणाले ह्या संप्रदायाचं आहे की माझा संप्रदाय चांगला आहे, तो मला श्रेष्ठ आहे, माझ्या दृष्टीने माझ्या संप्रदाया इतका
दुसरा कोणताही संप्रदाय चांगला नाही, पण सगळ्यांनी माझ्याच संप्रदायामध्ये यावं हा काय आग्रह आहे? प्रत्येकाचा आपापल्या संप्रदायामध्ये चांगलं असावं, आपल्या आपल्या संप्रदायामधून. तसं त्या ब्रह्मविद्यांचं आहे. ते संप्रदाय आपापल्या ठिकाणी चांगले असावेत, आपापल्या ठिकाणी त्या साधकाला लाभदायी असावेत आणि सगळ्या सांप्रदायिकांनी एकमेकांशी एकत्र येऊन वागावं. कारण हा खरा समन्वय आहे. इथे ह्या ब्रह्मसूत्राच्या सूत्रामध्ये त्यांना समन्वयाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आमच्याकडे असणारे जे सांप्रदायिक भेद आहेत त्या भेदाविषयी आपल्याला काही अडचण नाही. ही समृद्धी आहे, त्या वैदिक परंपरेमधली समृद्धी आहे. एकाच मार्गाने साधना करण्याची आवश्यकता नाही आहे. पण ह्या वैदिक मार्गातली जी समृद्धी आहे ती दोषास्पद केव्हा होते? जेव्हा प्रत्येक सांप्रदायिक हा आपल्या संप्रदायाविषयी हट्टाग्रही होतो तेव्हा होते. आणि म्हणून त्याकरता त्यांनी इथे म्हटलंय की अनेक ब्रह्मविद्या उपनिषदांनी सांगितल्या असतील, सांगितल्या जरी असल्या तरी प्रत्येक ब्रह्मविद्या आपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. त्या त्या ब्रह्मविद्येची उपासना करणारी ती साधक व्यक्ती त्या मार्गाने पुढे जाऊ शकते. देशकाल परिस्थितीप्रमाणे ती जी उपासना आहे ती त्याला जमेल तशी ती करतो. दुसरा पण दृष्टांत आहे आपल्याकडे की एकच गहू आहे, प्रकार बहु असं त्याचं वर्णन केलं. एक गहू प्रकार बहु. गव्हाच्या ठिकाणी पोषण मूल्य आहे, तुपाच्या ठिकाणी पोषण मूल्य आहे, साखरेच्या ठिकाणी पोषण मूल्य आहे. आता गहू, साखर आणि तूप किती प्रकार होतात, किती पदार्थ होतात. त्याची पोळी होते, त्याचा फुलका होतो, त्याचा पराठा होतो, त्याची पुरी होते, त्याची जिलबी होते, त्याचा शिरा होतो, त्याचा लाडू होतो, त्याचं घीव होतो. काय होत नाही? पण ह्या सगळ्या पदार्थांच्या मध्ये वरवर दिसणारी विविधता असली तरी त्या सगळ्यांच्या ठिकाणी पोषण मूल्य गहू, साखर आणि तुपाचंच आहे. आणि त्यामुळे उपासना भेद वरवर भिन्न वाटले तरी सुद्धा कुणी कोणत्याही उपासकाला कुठल्याही प्रकारे त्रास देणं आणि अभिनिवेशाने परास्त करणं हे घडू नये. आपल्याला एक उदाहरणच सांगायचं तर प्रत्येक वेळी या वैदिक धर्मामधली कोणती तरी एक भूमिका घेऊन अभिनिवेशाने त्या वैदिक परंपरेवरती पुष्कळ हल्ले झालेले आहेत. त्यामधला एक हल्ला आहे तो ज्या ठिकाणी गोवर्धन पर्वत आहे त्या गोवर्धन पर्वताचा जो भाग म्हणजे आजचा वृंदावनचा भाग आपण असं म्हणू की वृंदावनामध्ये त्या गोवर्धन पर्वतावरती जो ताबा आहे तो जो वैदिकांचा आहे किंवा अधिकार वैदिकांचा आहे तो वैदिकांचा राहू नये याकरता जैन साधू खूप खूप पराकाष्ठा करत होते की ते सगळं आपल्या ताब्यात आलं पाहिजे. ती मंदिरं आपल्या ताब्यात राहिली पाहिजेत, तो भूभाग आपल्या ताब्यात राहिला पाहिजे. आणि मग पूर्वीच्या काळची पद्धत एक होती की वादविवाद म्हणजे प्रत्यक्ष तत्वज्ञानाची चर्चा की जैनांनी आपलं तत्वज्ञान मांडावं, त्या विद्वान पंडित वैदिकांनी आपलं तत्वज्ञान मांडावं. दोघांच्या त्या एकमेकांच्या पूर्व पक्ष उत्तर पक्षामध्ये जो कोण जिंकेल त्याचा जय झाला म्हणजे तो म्हणेल ते मान्य केलं पाहिजे. त्या ठिकाणी नियमानंद नावाचे संन्यासी त्या गोवर्धन पर्वतावरती भगवान श्रीकृष्णाची उपासना करत होते आणि मोठे भक्ती संप्रदायी आचार्य आहेत, त्या ठिकाणी राहत होते. तेव्हा जैन साधूंनी सांगितलं आपण इथून निघून जा, आम्हाला हा भाग पाहिजे. ते म्हणाले नाही, ही श्रीकृष्णाची भूमी आहे आणि इथे गोवर्धन पर्वत आहे, त्याच्या नजीक एका वृक्षाच्या आश्रयाने मी इथे राहतो, तर मला आपण इथे राहू द्या, माझी झोपडी इथे आहे आणि हा भाग श्रीकृष्ण भूमीचा आहे, आपण तो घेऊ नका. त्यांनी सांगितलं आपल्याशी वादविवाद करतो. म्हणाले करूया. आणि त्यांचा वादविवाद सुरू झाला. रोज वाद चालत असे, आचार्य तिथे येत असत, जैन आचार्य वाद होत असे, पुन्हा खाली उतरून निघून जात असत. असा रोज वाद चालला होता. 15-20 दिवस वाद झाला आणि त्यामधून कुणीच, सगळे विद्वान लोक आहेत ते कुणीच मागे हटेना. आणि शेवटी ज्या दिवशी त्या वादामध्ये जैन साधू निरुत्तर झाले
त्या दिवशी ते निघाले. म्हणाले ठीक आहे, हा भूभाग काही मला मिळू शकणार नाही. ते जेव्हा निघाले तेव्हा नियमानंदांनी सांगितलं, हो तुम्ही रोज येत होतात, तुम्ही आज माझे अतिथी आहात, तुम्ही इथे भोजन केल्याशिवाय जाऊ नका. तर ते म्हणाले नाही, आम्ही जैन संप्रदायाप्रमाणे जेव्हा सूर्यास्त होतो त्यानंतर आम्ही काही खात पित नाही, सूर्यास्तापूर्वी आम्ही खातो. ते म्हणाले काही अडचण नाही, तुम्हाला सूर्यास्तापूर्वीच भोजन देईन. म्हणाले कसं द्याल, आत्ताच सूर्य अस्ताला जातोय, ह्याच्या पुढे तुम्ही माझ्याकरता भोजन बनवणार. ते म्हणाले तुम्ही थांबा. तर त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याकरता भोजन बनवलं आणि त्या संन्याशांना भिक्षा देण्याकरता, त्या दोघंही संन्याशीच आहेत, दोघांचीही भिक्षा त्यांनी तयार केली. आणि ते म्हणाले की आता आपण भिक्षेला बसू. ते म्हणाले अंधार पडलाय, हरकत नाही म्हणाले. आणि तिथे ज्या निंबाच्या झाडाच्या आसपास त्यांची झोपडी होती, त्या निंबाच्या झाडाच्या आश्रयाने पुन्हा भगवान सूर्यनारायणाचं मावळत्या सूर्याचं दर्शन झालं. ते म्हणाले आपण जेवायला बसा, आपलं भोजन होईपर्यंत काही सूर्यनारायण मावळत नाहीत म्हणा. आणि त्या मावळतीच्या सूर्याच्या प्रकाशामध्ये, सूर्य मावळण्याच्या पूर्वी या दोघांचं भोजन झालं. ते म्हणाले हे कसं घडलं. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. म्हणाले आपला अधिकार मोठा आहे की अस्ताचलाला गेलेला सूर्य आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी प्रकट केला आणि त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण आपलं भोजन घडवलं. आणि त्यावेळेपासून त्या नियमानंद आचार्यांचं नाव निंबार्काचार्य असं झालं की निंब नावाच्या वृक्षाचा, निंब म्हणजे कडुनिंबाचा वृक्ष, त्या वृक्षाच्या आश्रयाने ज्यांनी अर्क म्हणजे सूर्य प्रकट केला म्हणून ते निंबार्क, म्हणून ते निंबार्काचार्य झाले. सांगण्याचा हेतू असा आहे की संप्रदाय तो जैन असेल, हा संप्रदाय वैदिक असेल, पण एकमेकांच्या वरती अधिक वर्चस्व गाजवण्याकरता काही करावं हे परंपरेला मान्य नाही किंवा हे समाजाला विघातक आहे. आणि सगळ्यांनी आपापल्या परंपरा उत्तम प्रकारे चालवाव्यात. आणि हे समृद्धीचं लक्षण आहे की भिन्न भिन्न साधना मार्ग समाजामध्ये समृद्ध रूपाने कार्यरत आहेत. आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलं की अशा प्रकारे निरनिराळे साधन मार्ग निर्माण होणार नाहीत का, नक्की होतील, व्यक्तिगणिक निर्माण होतील, पण त्याच्यामध्ये भांडण असू नये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथे पुढे की प्रत्येकाच्या ठिकाणचा जो भाव आहे आपल्या संप्रदायापुरता, तो भाव नेहमी सरळ असावा आणि स्वच्छ असावा. त्याकरता आणखीन एक छान दृष्टांत दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की पंढरपूरच्या वारीला भारतभरातून अनेक लोकांना जायचं आहे. म्हणाले एखादा माणूस म्हैसूरचा आहे आणि त्या म्हैसूरच्या माणसाला म्हैसूरहून पंढरपूरला यायचं आहे, तर त्याला उत्तरेकडे चालत यावं लागेल. आणि एखादा माणूस मध्य प्रदेशात इंदोरला आहे तर त्याला दक्षिणेकडे चालत जावं लागेल. म्हणाले एकाच देवस्थानला जाण्याचा रस्ता एक दक्षिण काय म्हणून, एक उत्तर काय म्हणून, एक पश्चिम काय म्हणून. ते म्हणाले स्थान एकच आहे ना, तो जिथून निघाला आहे ती दिशा भिन्न आहे. आणि म्हणून एकाच परमात्म्याला प्राप्त करण्याकरता जर अनेक ब्रह्मविद्या असतील तर त्या सगळ्या ब्रह्मविद्या त्याच्यापर्यंतच जाऊन पोचणारी आहे. आम्ही त्या कोणत्या दिशेने जाणार आहोत ते जी विद्या स्वीकारली आहे त्याच्यावर अवलंबून आहे. की समजा एखादा वैदिक आहे, त्यांनी शेंडीच का राखली पाहिजे, त्यांनी भोजनाचे नियमच का सांभाळले पाहिजेत, त्यांनी आपली वेदविद्या जी आहे ती या प्रकारे कंठस्थ का ठेवली, दिवसाचे 10-10, 12-12, 15-15 तास वेदविद्या घोकत राहावी असं सांगितलंय. कारण असं म्हटलं जातं, वेदांनी तर असं म्हटलंय की ज्याची आवृत्ती 9व्या दिवशी होत नाही ते आपल्या ठिकाणी म्हणजे कंठस्थ आहे ते गेलं आहे असं समजावं. म्हणजे जे ज्ञान साठवलेलं आहे ते 9 दिवसाच्या आत पुन्हा मुखातून आलंच पाहिजे. त्याचं स्मरण 9 दिवसाच्या आत झालं पाहिजे. 9 दिवसानंतर स्मरण करायला गेलो तर ते ज्ञान त्याच्या ठिकाणी राहीलच असं नाही. मग किती अभ्यास केला पाहिजे, मग त्याकरता किती नियमांचं आचरण केलं पाहिजे. संन्यासाश्रम आहे, संन्यासाश्रमाचे नियम असेच आहेत की ते सगळे नियम सांभाळायचे. म्हणजे कशाकरता इतके नियम सांभाळायचे,
असं म्हणून चालणार नाही. जो मार्ग स्वीकारला आहे, गृहस्थाश्रमी मनुष्य आहे, आम्ही गृहस्थ धर्म चालवतो पण आम्हाला अतिथी धर्म नको, आम्ही गृहस्थ धर्म चालवतो पण वृद्धांना सांभाळण्याची जबाबदारी नको, आम्ही गृहस्थ धर्म सांभाळतो पण आमच्या बालकांचं संगोपन करण्याची जबाबदारी आम्हाला नको, मग कोणता गृहस्थाश्रम आम्ही चालवला? मागची पिढी नको आणि पुढची पिढी नको, मागच्याही पिढीची जबाबदारी नको आणि पुढच्याही पिढीची जबाबदारी नको, मग तो गृहस्थाश्रम कसा? तो गृहस्थाश्रम होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जे स्वीकारलं आहे त्याचे काही नियम आहेत, त्याची काही बंधनं आहेत. म्हणून दृष्टांत दिला की म्हैसूरचा मनुष्य पंढरपूरला निघाला. तो जो म्हणाला की एखाद्या मध्य प्रदेशातल्या माणसाला त्यांनी विचारलं की अहो पंढरपूरला जायचं तर कसं जायचं? दक्षिण दिशेला जावं लागेल, आणि हा जर दक्षिणेतून दक्षिणेला निघाला तर हा पंढरपूरला पोचेल, त्याला पंढरपूरकडे यायला हाच रस्ता धरावा लागेल की जो उत्तरेकडे जातो, उत्तर दिशेने जातो. सांगण्याचा हेतू इथे असा आहे की भिन्न भिन्न मार्गाने मनुष्य जातो, व्यवहार करतो, साधन मार्ग अवलंबतो. त्याच्या मार्गाची जी पथ्यापथ्य आहेत, लोक म्हणतात की अहो या लोकांचं एवढं काय, हे बाहेर का खात नाहीत, हे बाहेर का पाणी पित नाहीत, हे अशा प्रकारे इतके नियम का सांभाळतात? कारण त्यांनी जे पत्करलं आहे त्याकरता सांभाळतात. आणि त्याकरता सांभाळणं आवश्यक आहे का? हो आहे. आणि नाही आहे का? जर विशेष त्यात मिळवायचं नसेल तर नाही आहे. कारण नावापुरताच एखादा मार्ग स्वीकारला आहे तर काय कसंही चालतं. कारण शेवटी काय आहे की जे नियम त्या मार्गाचे आहेत ते न स्वीकारता आपल्याच मनाने आपण आपले नियम ठरवायचे. की जसे आम्ही गृहस्थाश्रमी आहोत, गृहस्थाश्रमी माणसाला काही नियमांनी नक्की बांधलेलं आहे, पण ते नियम आम्ही आम्हाला जर लावूनच घेतले नाहीत तरी सुद्धा आमचा गृहस्थाश्रम संपन्न होतो की नाही? जीवन याकडेच त्याकडेला जातच. कारण उगवलेला दिवस रात्रीकडे वळतोच, रात्र दिवसामध्ये परिणत होतेच, सकाळ पुन्हा रात्रीमध्ये स्वतःला समाप्त करूनच घेते. म्हणजे दिवस रात्र उगवणं आणि संपणं हे चालूच राहतं. म्हणजे गृहस्थाश्रम चालू आहे का? तर चालू आहे. तो त्याच्या नियमांनी चालू आहे का? माहिती नाही. त्यामुळे जो मार्ग पत्करला आहे त्या मार्गाप्रमाणे माणूस व्यवहार करतो का करत नाही, हा त्याच्यामधला मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की हा जो एक भाग आपल्याला आम्ही सांगतो ते सूत्रकार म्हणतात की प्रयत्न ईश्वर प्राप्तीचे आहेत, प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहेत. त्या भिन्न भिन्न प्रयत्नाप्रमाणे जरी तो त्या भिन्न भिन्न मार्गाने गेला तरी कुणीही कुणाच्याही मार्गाला नावं ठेवू नये. तो अयोग्य हा योग्य असं म्हणू नये. आपण आपल्या मार्गाने योग्य प्रकाराने चालत राहावं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळेच मार्ग त्या परब्रह्मापर्यंत घेऊन जाणार आहेत. आता ह्याच्या पुढचा जे सूत्र आहे ते भेदान्येती चैन्यैकस्यामपि. गौण गोष्टी भिन्न असल्यामुळे विद्या एक नाहीत असे म्हणू नये. कारण एका विद्येत सुद्धा गौण गोष्टी वेगळ्या असू शकतात. म्हणाले गौण गोष्टी याचा अर्थ काय? भेदान्येती चैन्यैकस्यामपि. म्हणाले गौण गोष्टी भिन्न असल्यामुळे विद्या एक नाहीत असे म्हणू नये. म्हणजे या विद्येमध्ये काही वेगळं सांगितलंय, त्या विद्येत काही वेगळं सांगितलंय, म्हणजे ही विद्या वेगळी आहे, ती विद्या वेगळी आहे असं म्हणू नका. विद्या म्हणजे तो मार्ग वेगळा आहे, हा मार्ग वेगळा आहे असं म्हणू नका. म्हणजे मारुतीला वड्याची माळ घातली, गणपतीला दुर्वांचा हार घातला, वेगळी आहे. गौण गोष्टी ह्या वेगळ्या आहेत. गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवला, मारुतीला कोणताही नैवेद्य चालेल. त्याला काही मोदकच विशेष प्रिय आहे असं नाही. मारुतीला काहीही प्रिय आहे, विष्णूलाही सगळं प्रिय आहे, शंकराला पांढरं प्रिय आहे. अशा प्रकारे ह्या ज्या गौण गोष्टी आहेत, विष्णूला तुळस प्रिय आहे, शंकराला बेल प्रिय आहे. त्याला जे आवडतं ते गौणत्वानी हे भिन्न आहे. हे आपल्या पूजेत झालं. उपनिषदांनी ज्या ब्रह्मविद्या सांगितलेल्या आहेत, एकच विद्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सांगितली आहे. म्हणजे छांदोग्यात जी ब्रह्मविद्या सांगितली आहे तीच ब्रह्मविद्या बृहदारण्यक उपनिषदात सांगितली आहे.
पण एकच ब्रह्मविद्या दोन ठिकाणी थोडी वेगळी सांगितली. ऋषी एकच आहे दोन्हीकडचे, तरी सुद्धा ते वेगळं वेगळं सांगितलंय. थोडंफार त्याच्यामध्ये वेगळेपण आहे. मग का बरं त्याच्यामध्ये वेगळेपण आहे? त्यांनी सांगितलंय तिथे की एक विद्येचा विचार सांगितला तर छांदोग्यामध्ये वैश्वानर विद्या सांगितली आहे, छांदोग्यामध्ये दहर विद्या सांगितली आहे, बृहदारण्यकामध्ये जी विद्या सांगितली आहे ती मधुविद्या सांगितली आहे. आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे ह्या विद्या भिन्न भिन्न आहेत. त्याच्याबरोबर तुलना करायला आपल्याला जर विचारच करायचा तर ह्या विद्यांमध्ये साम्य दिसेलच असं नाही. जरी वेगळेपण असलं उपासनेच्या प्रकारामध्ये तरी त्या सगळ्या ब्रह्मापर्यंत पोचणारे आहेत, म्हणून त्या विद्या एक आहेत असं समजावं, हा एक निर्णय ह्या सूत्राने दिला. दुसरा निर्णय काय दिला? त्यांचा निर्णय असा आहे की आम्हाला मतलब ब्रह्माशी आहे. आम्हाला पाणी भरण्याशी मतलब आहे. ते घागरीनी भरलं का, हंड्यानी भरलं का, पातेल्यानी भरलं का, पिंपानी भरलं का, माठ घेऊन भरलं का, रांजण घेऊन भरलं का, परळ घेऊन भरलं, त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. आम्हाला जलाची साठवण करायची एवढ्याशी मतलब आहे. त्यामुळे ह्या विद्या कशा मांडल्या आहेत उपनिषदामध्ये त्याच्यात विवाद करू नका, त्याचा समन्वय. आपण एक नेहमी लक्षात ठेवायचं की ब्रह्मसूत्र हे सगळे विषय कशा करता घेतो? ज्या श्रुतींच्या मध्ये विवाद निर्माण होणं शक्य आहे, विवाद्य श्रुती आहेत, त्या श्रुतींचं निर्धारण म्हणजे निश्चितीकरण करण्याकरता ब्रह्मसूत्र आहे. म्हणून ही निश्चिती आहे त्या विषयाची. आता आपल्याला जरा थोडं वृक्ष वाटेल, पण पुढे जायला आपल्याला त्याच्यातनं जाणं थोडं आवश्यकच आहे. नंतर पंचाग्नी विद्या आहे. आपण आत्ता पाहिले 5 अग्नींचा विषय सांगितला. त्यांनी श्रद्धा सांगितली, त्यांनी होम सांगितला, त्यांनी पर्जन्य किंवा मेघ सांगितला, त्यांनी पुरुष आणि स्त्री सांगितली. ह्या 5 ठिकाणच्या आहुती सांगितल्या. सांगणारा राजा प्रवाहन जैविलीच आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये तो ह्या पंचाग्नी विद्यामध्ये या 5 गोष्टी सांगतो. आणि तोच बृहदारण्यकामध्ये जेव्हा ही विद्या सांगतो तेव्हा अग्नीची आहुती 6 प्रकारची आहे म्हणून सांगतो. 6वी कोणती? चिताग्नी हा पहिला अग्नी आहे म्हणून सांगितलं. म्हणजे त्याचा देह चितेवरती जळला जातो, तो पहिला अग्नी आहे असं म्हटलंय. चिताग्नी पहिला, मग श्रद्धा. म्हणजे या आहुती त्यांनी 6 सांगितल्या. मग त्याची चर्चा तिथे काय केली, कशा करता केली, त्याचं स्वरूप काय? ते म्हणतात त्याच्यातून आपल्याला काही विशेष ज्ञानाची प्राप्ती होते का? आपण जी विद्या स्वीकारू किंवा शिकतो आहोत त्या विद्येमध्ये त्यांनी भर पडते का याचा विचार करा. आपण त्याच्यामध्ये हे असं का याचा वाद घालू नका असं त्यांनी आपल्याला तिथे सांगितलंय. आता स्वाध्यायस्य तथात्वेनही समाचारेधिकाराच सववच्च तन्नियमः. आणि मस्तकावर अग्निधारण करण्याचे व्रत हा वेदाध्ययनाचा धर्म आहे. कारण समाचार या ग्रंथामध्ये ते त्या रूपानेच सांगितले आहे. प्रकरणावरून असेच समजते. तसेच होमाप्रमाणे अथर्ववेदीयांना हे नियम सांगितले आहेत. आता याच्यात त्यांनी काय म्हटलंय की वेदाध्ययन करणाऱ्यांनी अग्नी मस्तकावर धरावा. अग्नीला जे दिलेला सन्मान आहे, आपल्याला ज्याचा आदर करायचा आहे त्याकरता आपण ती गोष्ट मस्तकावर घेतो. एखादा ग्रंथ आपल्याला पूज्य आहे तो मस्तकावर घेऊन आपण मिरवतो. तशा प्रकारे हा अग्नी हा आम्हाला खूप उपास्य आहे, तो आमची देवता आहे, तो हवनीय देवता आहे. तो आम्हाला जे जे वाटतं ते प्राप्त करून देणारी, कारण आमच्या इच्छा आकांक्षांप्रमाणे यज्ञ आहेत ना, ज्या ज्या आमच्या अपेक्षा आहेत ती देवता पुरी करते, ती आम्हाला ज्ञान देते. अनेक प्रकार अग्नी हे जातवेद हा देवतांचं मुख आहे. या देवतांचं मुख त्याचं तोंड आहे की देवता आमच्यापर्यंत अग्नीच्या माध्यमातून पोचतात अशी वैदिकांची धारणा असल्यामुळे त्या देवतेचा आदर करावा असं त्यांनी सांगितलंय. आता हा आदर करताना आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली. ती गोष्ट अशी की या संबंध वेदांमध्ये आम्हाला ज्या देवता आत्ता आपण चर्चा केली त्या देवता आम्हाला माहिती आहेत. वेदात कोणत्या देवतांचा विचार केलाय? इंद्र, अग्नी, वरुण, वायू, यम,
सुपर्ण अशा प्रकारच्या ज्या देवता आहेत त्या सगळ्या ब्रह्मरूप म्हणून त्यांची उपासना केलेली आहे. आता श्रुती म्हणते त्यांची नावं भिन्न भिन्न असली तरी सुद्धा त्या सगळ्या उपासना ब्रह्मपर आहेत असं समजावं. म्हणजे सगळ्या शंकांचं निरसन चाललंय हा, की ही उपासना करावी का ती करू नये. कारण साधारणपणे लोक येऊन विचारतात की अहो आमच्या घरी अशी अशी आमची कुलदेवता आहे, आम्ही कुलदेवतेचं केलंच पाहिजे का, कारण आम्हाला आमची कुलदेवता शंकर आहे पण आम्हाला गणपतीची उपासना करायला आवडते, मग आम्ही शंकराची उपासना केलीच पाहिजे का. केलीच पाहिजे. ती कुलदेवता म्हणून घरामध्ये त्या देवतेचा जो काही वार्षिक उपचार आहे तो आम्हाला पार पाडावाच लागेल. आमच्या कुलदेवता ह्या आमच्या घराबरोबर आहेत, आमच्या घरातल्या आमचे ते सुहृद आहेत, आमचे ते सखे आहेत, आमचे ते पालक आहेत. आम्ही त्यांच्याशी ज्या भावानी राहावं त्या भावानी ते आमच्याबरोबर आमच्या घराबरोबर राहतात. या घराचं कल्याण आम्हाला पाहिजे असेल तर त्या देवतांची तुष्टी आवश्यक आहे, त्यांना संतुष्ट करणं हे आमचं काम आहे. आणि त्यामुळे ज्या कुलदेवता आहेत त्यांची उपासना जशी केलीच पाहिजे तसं प्रत्येक व्यक्तीचं आराध्य दैवत वेगळं असू शकतं. एका घरात सुद्धा 4 माणसांची 4 आराध्य दैवत वेगळी असतात. जो तो आपल्या आराध्य दैवताची उपासना करतो. आपल्या धर्मामध्ये आपल्या वैदिक परंपरेमध्ये इतकी सगळी मोकळीक आहे की हेच केलं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे असं म्हटलेलं नाही. पण त्यामुळे जसं आपण या काळाकरता रामकृष्ण परमहंसांचा उल्लेख केला की ज्यांनी सगळ्या उपासनांचा समन्वय घडवून आणला आणि तो समन्वय फार उच्चस्तरीय आहे, म्हणजे त्याची आपण कल्पना सुद्धा सामान्य मनुष्य करणं अवघड आहे. अशा प्रकारे त्याचा समन्वय त्यांनी करून समाजाच्या पुढे एक सर्व उपासनांचं शुद्ध असं स्वरूप, चोखळून ठेवलेलं असं स्वरूप, अनुभव सिद्ध असं स्वरूप आणि पुन्हा कुणी आचरायचं असेल तर त्यांच्या चरित्रावरती श्रद्धा ठेवून बिंदोकपणे आचरण करण्याकरता त्यांनी ते सगळं अवलंबून ठेवलेलं आहे, सगळं अंगीकारून ठेवलेलं आहे. आता तसंच आधीच्या काळामध्ये जे कार्य केलं ते शंकराचार्यांनी केलं. इतक्या देवता, इतक्या उपासना, इतके वादविवाद आणि इतकी मतभिन्नता, त्या सगळ्याला एक समन्वयाच्या पातळीवर आणण्याकरता त्यांनी पंचायतन पूजा सगळ्या देशभरामध्ये रूढ केली. शंकराचार्यांनी जसं बौद्धांना परास्त केलं, हा एक मोठा वैदिक धर्मावरचा संकटाचा भाग त्यांनी दूर केला, तशी सगळ्यात मोठी समाजाच्या अंतर्गत स्थिरता आणण्याकरता त्यांनी उपासनेच्या पातळीवरती जी क्रांती केली असं म्हणू आपण, ती क्रांती म्हणजे या पंचदेवतांची जी उपासना आहे त्याला पंचायतन पूजा असं म्हटलं. आपल्या घरामध्ये आपली कुलदेवता कोणती? समजा आपली कुलदेवता गणेश आहे. प्रत्येकाच्या देवता म्हणजे काय देवघर असेल, देवता मंदिर असेल, त्याच्यामध्ये या 5ही देवतांची स्थापना करावी असा एक धारणेचा भाग आहे की गणपती, देवी, नंतर सूर्य म्हणजे गायत्री मंत्र किंवा सूर्याची प्रतिमा किंवा काय आपल्याला वाटेल ते, सावित्रीचा फोटो, पण ती सूर्य उपासना आहे. आणि सूर्य उपासनेमध्ये आपल्याला जर विष्णू देवता मान्य आहे तर विष्णू देवतेच्या ठिकाणी सूर्य उपासना एक करता येते, एकत्र धरता येते. सूर्य उपासना म्हणजे अग्नीची उपासना, म्हणजे गायत्री मंत्राची उपासना, त्याच्यानंतर शंकर आणि विष्णू. म्हणून संप्रदाय कसे झाले? गाणपत्य, देवीचा शाक्त, हा तिसरा सौर सूर्याचा, चौथा संप्रदाय जो आहे तो शैव आणि 5वा आहे तो वैष्णव. या सगळ्या संप्रदायांचा समन्वय करताना त्यांनी एक गोष्ट केली की समजा आम्ही गणेश देवतेची उपासना करतो, आम्हाला आमच्या घरामध्ये कुलदैवत गणेश आहे, तर गणेश देवता आमच्या देवघरात मध्यावर स्थापन करायची आणि तिच्या 4 बाजूला ह्या बाकीच्या देवता स्थापन करायची. आणि आपल्या देवतेची उपासना आता विष्णू म्हणून रामाची असेल, विष्णू म्हणून कृष्णाची असेल, विष्णू म्हणून नरसिंहाची असेल, ज्या देवतेची उपासना असेल
त्या देवतेची उपासना मध्यभागी ठेवून प्रामुख्याने करायची आणि बाकीच्या देवतांची उपासना करायची. देवाची पूजा करायचीच का? हो, कारण त्या आमच्या घराबरोबर आत्ता आपण म्हटलं तसं त्यांचं स्थान आढळच आहे. एक, रोज देवाची पूजा करून काय होतं? काही होत नाही. वेगळं पुण्य मिळतं का? मिळत नाही. पण देवाची पूजा नाही केली तर दोष लागतो. रोजच्या पूजेचं अर्थसंग्रहामध्ये धर्माचा विचार मांडताना त्यांनी तिथे असं फळ सांगितलेलं आहे की दैनंदिन जीवनामध्ये आमच्या कुलदेवतांचं स्मरण आणि पूजा करणं याचं फळ आम्हाला वेगळं दिसतच नाही, पण त्याचं सगळ्यात मोठं फळ एकच आहे, ते म्हणजे माणसाचं जीवन निष्कंटक राहतं. आमच्या जीवनामध्ये संकट उभी राहत नाहीत. आमचं जीवन अगदी ज्याला आपण साधं सरळ विना खाचाखळग्यांचं अगदी सरळ चालू राहतं, निर्वेधपणे चालू राहतं. हेच त्याचं फळ आहे, हे त्याचं पहिलं फळ आहे. आरोग्य उत्तम राहतं, आर्थिक स्थिती आपलं घर चालवण्यासारखी राहते, आपली मुलं बाळं नीट राहतात, त्यांच्यावरती कोणती संकट येत नाहीत. जीवन सरळ चालण्याकरता कुलदेवतांचा अनुग्रह हा आवश्यकच आहे. आजच्या पद्धतीप्रमाणे आमचे सगळे देव त्या मोठ्या घरी आहेत म्हणून आमच्या घरी देव नाहीत, आमच्या घरी फक्त देव नाहीत, बाकी त्यांच्या घरी जे आहे ते सगळं आमच्या घरी आहे, मग आमच्या घरी देव का नको? जेव्हा आमचं म्हणून आमचं न्यूक्लिअर युनिट निर्माण झालं, आम्ही आमचं विभक्त एक कुटुंब म्हणून वेगळं कुटुंब उभं केलं, म्हणजे एक वेगळं घर उभं केलं, मग देव का नाही उभे केले? रोजच्या उपासनेकरता घरामध्ये देव्हारा हा असलाच पाहिजे. देवघर म्हणा, काय कोनाडा म्हणा, काय असेल ते असेल, पण देवतेला स्थान घरामध्ये असलंच पाहिजे. ती जी आवडीची देवता असेल ते असलं पाहिजे, पण ते असलंच पाहिजे. आपण म्हणून आमची श्रद्धा नाही, नसू दे. असं कोणी सांगितलं की सगळ्या गोष्टी तुम्ही श्रद्धा आहे म्हणून करता? वर्तमानपत्र येतं आणि आम्ही वाचतो, त्या वर्तमानपत्रावर काय आमची श्रद्धा आहे का? आम्हाला माहिती आहे तो लिहिणारा अर्ध्या बातम्या खोट्या लिहितो, तो त्याच्या बाजूनी लिहितो, त्याला वाटतं तशा अनुकूल करून लिहितो. टी व्हीवरच्या सिरियल्स एक दिवसाची बुडली तर शनिवार रविवार बसून भरून काढतो आम्ही की ते सगळं बघितलं गेलंच पाहिजे. मग त्या सिरियलमधला कोणता विषय पटतो? कथा पटते का? त्यांचं ॲक्टिंग पटतं का? त्यांचे कपडे पटतात का? ते चाललेला सगळा विषय कथाभाग कुठे घरंगळतोय ते पटतं? काही पटत नाही, तरी सुद्धा आम्ही बघतो. समाजामध्ये वावरतो, आम्हाला काय पटतं? रस्त्यावरची शिस्त पटते? आम्हाला काय भ्रष्टाचार पटतो? आम्ही देश सोडून गेलो, आम्हाला भ्रष्टाचार पटत नाही म्हणून. रस्त्यावर खाच खळगे आहेत म्हणून रस्त्यावरून जाणं थांबवलं, नियम कोणी सांभाळत नाही म्हणून आम्ही रस्त्यावर वाहन नेणं थांबवलं? होऊच शकत नाही. आम्हाला पटतं का नाही पटतं हा विषयच नाही आहे, ही अवलंबण्याची गोष्ट आहे. तुम्हाला नाही पटलं ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवून करू नका, इथपर्यंत पण ठीक आहे. पण घरामध्ये ज्या अनेक गोष्टी करतो त्याच्याकरता एवढे तासनतास देतो, याच्याकरता 5 मिनिटं द्या. पण हे घरात का ठेवा? त्याचं कारण आहे की आज तुमची श्रद्धा नाही, आज तुमचा विश्वास नाही, आज तुम्ही नास्तिक आहात, पण कदाचित तुमचं मूल तुम्ही जितके नास्तिक आहात त्याच्या दसपट आस्तिक असेल. आणि त्या आस्तिक मुलांनी हे सगळं त्याला पाहिजे असेल तर त्यांनी कुठे जावं? त्याला काय कळावं? तुम्हाला तुमच्या घरामध्ये चांगलेपणा करता हा संस्कार ठेवलाच पाहिजे. हा फार आपण म्हणजे चांगुलपण म्हणणं म्हणजे त्या संस्कारांच्या पहिल्या पायरीच्या सुद्धा खाली, ग्राउंड लेवलच्या सुद्धा आपण खाली जातो असं म्हणायला हरकत नाही. असं नाहीच आहे की हे जग ज्याच्या जीवावर चाललेलं आहे त्याची कृतज्ञता आम्हाला मानलीच पाहिजे, आणि हे जग आमच्या जीवावर नाहीच चालत आहे. आणि त्यामुळे ह्या देवतांच्या उपासना आमच्याकडनं घडल्याच पाहिजेत, ही त्याच्या मागची जी धारणा आहे त्यामध्ये त्यांनी जे म्हटलंय. आणि आपण आजचा विषय रोज मी 6:30-5 पर्यंत घेते, आज आपण एक 5 मिनिटं आधी थांबू.
त्यांनी असं म्हटलंय की जो भक्त आहे, जो घरामध्ये उपासना करतो, भक्त नाही, उपासना करत नाही, पण फक्त कुलधर्म आहे, घरात देवता आहेत, तरी सगळ्या देवतांची पूजा पद्धती एकसारखीच असते. साधारणपणे पंचोपचार आहे, षोडशोपचार आहे. अगदीच काही नाही, आपल्याला काहीच जमत नाही, तर फक्त देवावरची फुलं काढली आणि देवापुढे दिवा लावून ठेवला, एवढं तरी आहे. कारण त्याचं स्मरण, त्याच्यापर्यंत पोचणं आणि त्याला नमस्कार, हे एवढं घडावं, एवढीच त्याच्या मागची अपेक्षा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ज्या 8, 10, 12 गोष्टी सगळ्याला समान आहेत, त्याचा विचार जर केला तर ह्या उपासनांच्या मध्ये देवता भिन्नता जरी असली तरी सुद्धा उपासनेमध्ये फार फरक पडतो असं होत नाही. उपासना सामान्यतः एकसारखीच चालते. कुणीतरी काहीतरी तिसरंच भलतंच आपल्याला सांगितलं, असे लोक आहेत की मला नावानिशी माहिती आहेत, आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही, तुम्हाला तुमच्या घरातले देव कशाला पाहिजेत, ते उचला आणि मुळामुठेमध्ये फेकून द्या, असं सांगणारे लोक आहेत. कुठल्याही उपासनेमध्ये ब्रह्मसूत्रकारांनी असं सांगितलेलं नाही आहे की तुम्हाला ब्रह्मविद्या प्राप्त करून घ्यायची आहे, तुम्हाला परब्रह्माची प्राप्ती पाहिजे आहे, त्याच्याकरता या घरातलं देवदेवतार्चन, आचार पद्धती आणि दैनंदिन जीवनामधली नित्य नैमित्तिक कर्म सोडून द्या, असं कुठेही तत्वज्ञान किंवा धर्मशास्त्र सांगत नाही. हे स्वतः प्रमाणाने जर कोणी आपलं शास्त्र मांडायला लागले तर ते आमचं नुकसान करणार आहे. आणि त्यामुळे तत्वज्ञानाने जे सांगितलं आहे, जे आचार धर्माने सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे देवदेवतांची उपासना, देवदेवतांचं स्मरण हे दैनंदिन आपल्या घरामध्ये काटेकोरपणाने झालं पाहिजे. हा एवढा एक विषय मनामध्ये धरून आपण आजचा विषय संपवूया आणि मग उद्याला ह्या विषयाला सुरुवात करूया.